आदित्यबाबतच्या आरोपानंतर राणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत जुंपले। दिशा सालियन प्रकरणात आदित्यचं नाव न घेण्यासाठी उद्धव ठाकरेंना मला फोन करावा लागला असं नारायण राणे यांनी दावा केला होता। तर आदित्य संदर्भातील नारायण राणेंचे दावे मात्र संजय राऊतांनी खोडून काढले। नारायण राणेंना उद्धव ठाकरेंनी कधीही फोन केला नाही असं राऊतांनी म्हटलंय। राणेंसारख्या कचऱ्याला मी उत्तर देत नाही असं आदित्य ठाकरे यांनी सुद्धा राणेंवर टीका केली। नाही साहेब, मला तुमच्याशी हे बोलायचं आहे। तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत। सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं, म्हणून विनंती करायला फोन केला। मला उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा, एक तर मी अमुक ठिकाणी अमुक ह्याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाहीये। नारायण राणे हे कशाच्या आधारावरती अशा प्रकारची वक्तव्य करतायत इतक्या वर्षानंतर ते समजून घेणं गरजेचं आहे। काय त्यांची प्रकृती बरी नाहीये का? पण माननीय उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर जे आता सध्या आमदार आहेत, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की अशा प्रकारची कोणतेही संभाषण फोनवर झालेलं नाही। नारायण राणे यांना जेव्हा अटक केली, त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केलं, त्यानंतर त्यांना जी अटक केली, तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धव साहेबांना, जरा सांभाळून घ्या, त्यांची प्रकृती बरी नाही, त्यांना काही विकार आणि त्रास आहेत। आणि त्यानंतर संध्याकाळी उद्धव साहेबांनी त्यांना पोलिसांना सूचना देऊन त्यांना सुटका करायला आला। राणे साहेब सांगतायत, आता त्यांचं काय बोलणं झालं हे मी सांगू शकत नाही, पण ते जेव्हा सांगतायत किंवा मला फोन केलेला होता, मला तेव्हा सांगितलेलं होतं, त्या बाबतीमध्ये आता मी अधिक बोलणं योग्य नाही, पण राणे साहेब सांगतायत तर काही तथ्य असेल। बघा, गेल्या 16 वर्ष ह्या कचऱ्याला मी कधी उत्तर देत नाही आणि माझं तेच काम आहे की उत्तर द्यायचं नाही, कारण ह्यांना पगारच माझ्यावर काही घाण आरोप करायला मिळतो। आपण आधी पाहिलं असेल, माझ्या परिवारावर असेल, वडिलांवर असेल, पक्षावर असेल, 16-20 वर्ष, तर किती वर्ष झाली त्यांना सोडून, तरी मनातून काही आम्ही उतरत नाही त्यांच्या। बोलत राहू दे।